कृषी विभागाच्या वतीने कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा। हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने कृषी दिन कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, रश्मी खांडेकर, मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक गजानन गडदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे, गाडवे सर, दीपा बापट, मेघा देशमुख आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाच्या दरम्यान परभणी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती घोडके यांनी केले, तर आभार कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी मानले। यावेळी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या 9 तालुक्यातील शेतकरी बोलवले होते। जिल्हास्तरीय कार्यशाळेमध्ये जिल्हा परिषद, कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा, कृषी विभाग यांच्या मार्फत आपण शेतकऱ्यांमध्ये चांगले उत्पादन घ्यावे याच्यासाठी प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून हा जिल्हा स्तरावर कार्यक्रम घेतला आहे। या कार्यक्रमामध्ये जर परभणीचा कृषीचा विकास करायचा असेल तर प्रामुख्याने आपल्याला इथे फळबाग क्षेत्र वाढवावं लागेल। तो विचार पुढे घेऊन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, त्यानंतर महात्मा गांधी रोजगार हमी योजना, पावसाळ्यात पुनरा फळबाग लागवड योजना व हे उत्पादन आल्यानंतर त्याच्यावर फळ प्रक्रिया केली जावी यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया अभियान व मुख्यमंत्री कृषी व फलोत्पादन अभियान या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी आवाहन केलेलं आहे।